नमस्कार. मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण प्रत्येक वेळेस राजकीय घटकातील काही उमेदवार आहेत, काही कार्यकर्ते आहेत, काही नेते मंडळी आहेत, आपण त्यांची मुलाखती घेत आलेलो आहे. त्यांचे प्रत्येकाचे अनुभव, प्रत्येकाने त्याने त्यांच्या पद्धतीची रणधुमाळी प्रचाराची त्यांची काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. आज आपल्याबरोबर इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तेजस देवकते आहेत. आपण त्यांच्याशी काही त्या सध्या राजकीय परिस्थितीवरती त्यांच्याशी मुलाखत त्यांची घेणार आहे. काय परिस्थिती आहे, भारतीय जनता पार्टीचं काम कसं चालू आहे, कशा पद्धतीने त्यांनी उमेदवारी पूर्ण तालुक्यात काय सगळ्या काय गोष्टी आपण त्यांच्याशी बोलणार आहेत. आज त्यांच्याबरोबर आपण बोलूया. नमस्कार तेजस दादा. काय कसं काय काय सध्या आता परिस्थिती आपली इंदापूर तालुक्यामध्ये? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून पाठीमागच्या काही दिवसांमध्ये जी एक दुःखद घटना घडली, त्यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री व आपल्या सर्वांचेच नेते असणारे अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं अपघातामध्ये. मी सर्वप्रथम माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने व माझ्या भिगवण शेटपेगडे जिल्हा परिषद गटाच्या वतीने आदरणीय दादांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून ह्या इंदापूर तालुक्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. आत्ता इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची खूप मोठ्या प्रमाणात विजयी घोडदौड होणार आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो विकासाचा आलेख चाललाय, महाराष्ट्र एका उंचीवर नेण्याचा जो प्रयत्न चाललाय, त्याला साजेसं असं काम या पुणे जिल्ह्यातून, या इंदापूर तालुक्यातून आता होणार आहे. प्रथमच या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मतदारांचा इतका प्रतिसाद मिळतोय, त्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त जिल्हा परिषद व जास्तीत जास्त पंचायत समितीचे उमेदवार आमचे विजयी होतील अशी मला सध्या तरी वातावरण खात्री वाटते. त्यामध्ये आमचे नेते आदरणीय प्रवीण भैया माने असतील, प्रदीपदादा गारटकर असतील, आमचे यशवंतदादा माने असतील, जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे असतील, यांच्या माध्यमातून या इंदापूर तालुक्याला एक विजन घेऊन आम्ही लोकांसमोर चाललोय. विकासाचं विजन घेऊन चाललोय. विकासाचं विजन घेऊन त्या विकासाच्या माध्यमातून आम्ही लोकांना प्रेरित करतोय. लोकांना आम्ही विनंती करतोय की आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करावं. त्याचा चांगला प्रतिसाद या इंदापूर तालुक्यातून भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आम्हाला मिळतोय. नक्कीच येत्या या निवडणुकीमध्ये मोठा जनाधार हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे इंदापूर तालुक्यातील सुज्ञ मतदार देईल अशी मला अपेक्षा आहे. मला एक विचारायचं होतं की आता सध्या इंदापूर तालुक्यामध्ये सर्व चित्र स्पष्ट झालंय निवडणुकीचं. तुमचे उमेदवार सगळे त्या निवडणुकीमध्ये समोर आलेले आहेत. आज आपण बघतोय की ह्या निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये लोकांचा प्रतिसाद किंवा लोकांची जी काही भारतीय जनता पार्टीबद्दल असणारी जी भावना आहे ही कशा पद्धतीने पुढे येते? भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत विकासाचं राजकारण केले. गलिच्छ राजकारण न करता प्रत्येक वेळी विकासाचं राजकारण केल्यामुळे आता सर्वसामान्य जनतेलाही भारतीय जनता पार्टीचा आधार वाटू लागला. त्यामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना बघताल. त्यामध्ये तुम्हाला शेतकरी सन्मान योजना असेल, आत्ता पंतप्रधान आवास योजना असेल, त्यामध्ये सर्वात चांगली योजना आता जी चालू होती लाडकी बहीण योजना, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना, प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या व महायुती सरकारच्या माध्यमातून चालू आहे. त्याचे सर्व देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ह्या योजना पूर्णपणे ताकदीने राबवण्यासाठी आपल्याला सक्षम असं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं. आणि त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ह्या सर्व योजना पुरेपूर प्रत्येक महिलेपर्यंत, प्रत्येक वृद्ध माणसापर्यंत, प्रत्येक युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने जनाधार वाढलेला आहे. निश्चित भारतीय जनता पार्टीवर आता मतदारांचा विश्वास वाढू लागला आहे. आता मला एक बोलायचं होतं की आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये जे अपोजिट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही जे युवक आहेत किंवा जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लढण्यासाठी जे इच्छुक होते, त्यांना कुठंतरी त्यांच्या पक्षाने नाराजी त्यांची झाली. त्यांच्या त्या गोष्टी आपल्या समोर भरपूर काय अशी 2-3 गोष्टी समोर आल्या आहेत. शशिकांत तरंगे असतील, अभिजित तांबेले असतील, आता एवढे मोठे नेते आपले प्रदीप गारटकर सुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आले. याकडे तुम्ही कसं बघताय? मी सर्वप्रथम एक तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेत्यांचा पक्ष आहे. इथं फक्त प्रस्थापित नेत्यांनाच समान सन्मान दिला जातो, कार्यकर्त्याला दिला जात नाही. या उलट भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याला मान सन्मान दिला जातो. मी माझ्यावरून एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. मी एका तालुक्याचा अध्यक्ष आहे. माझ्यासारख्या अध्यक्षाला मी निष्ठेने भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी काम केलं. सगळीकडनं वातावरण तयार असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषदेची माझ्या पत्नीला उमेदवारी दिली भिगवण शेटपेगडे जिल्हा परिषद गटातनं. या उलट तुम्ही इतरांचं बघितलं तर इतरांनी स्वतःच्या
घरातील उमेदवार दिलेत सगळ्यांनी, म्हणजे स्वतःची मुलं प्रोजेक्ट करण्यासाठी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणूक लढते आणि आजपर्यंत यांनी हेच काम केलंय. त्यांच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या, नवीन उमेदवार घ्यायचे, आयात उमेदवारांना संधी द्यायची, एवढंच काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्या पक्षाने कुठेही विकासाचं राजकारण न करता फक्त घराणेशाहीचं राजकारण त्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढेही त्यांचं घराणेशाहीचंच राजकारण राहील. आणि इंदापूर तालुक्याची जनता सुज्ञ. तुम्ही आता जे अभिजित भैया तामिल यांचं नाव घेतलं, शशिकांत तरंगे डॉक्टरांचं नाव घेतलं, किंवा तुम्ही आपले प्रदीपदादा गारटकरचं नाव घेतलं. यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी हाडाची काढं केल्यात, परंतु यांचं मोल यांना राहिलं नाही. तर सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब कार्यकर्ता जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी झटतो त्याचं मोल यांना काय राहणार आहे? हे स्वार्थी नेते झालेत. यांनी स्वार्थासाठी, स्वतःच्या मुलांसाठी एकत्रित येऊन राजकारण करण्याचं काम केले. मला अशी खात्री आहे येत्या काळामध्ये या इंदापूर तालुक्यातील सुज्ञ जनता सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील, ना की घराणेशाही करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे उभं राहील. भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि आम्हाला त्या भारतीय जनता पार्टीचा अभिमान आहे. आता तुम्हाला अजून एक त्यालाच अनुसरून एक प्रश्न आहे. कुठंतरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने असा प्रचार केला जातोय. आज नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काम हे उल्लेखनीय होतं. त्यांना कुठंच त्या पद्धतीची तोड नव्हती. आज पूर्ण पुणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रात तो एक नेता खूप मोठा असा होता. त्याच्यानंतर आज त्यांच्या निधनानंतर आता आता सध्या अशी परिस्थिती झाली की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांच्या मोबाईलवरती स्टेटस असतील किंवा प्रचारामध्ये त्यांच्या काही गोष्टी असतील, ते कुठंतरी अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्हाला त्यांना एक प्रकारे त्या सहानुभूती, त्यांचा आशीर्वाद तुम्ही मतदान रूपी द्या किंवा अशा पद्धतीने. आता त्यांच्या त्या बोलण्यावरती भरपूर प्रसार माध्यमांवरून टीका केली जाते. काय याकडे तुम्ही कसं बघताय? आपले स्वर्गीय अजितदादा पवार हे नेतृत्व खरंच महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही. दादांचं व्यक्तिमत्व, दादांची कामाची पद्धत, दादासारखा माणूस, दादा कामाचाच माणूस होता, यामध्ये आम्हाला कुणालाही शंका नाही. आमचेही आदरणीय दादा नेते होते, महायुतीचे नेते होते. आदरणीय दादांनीही विकासासाठी भारतीय जनता पार्टी बरोबर दादांनी गठबंधन केलं होतं. हे आता इंदादा हे विकासाला प्रिय राजकारण करत होते, विकासाचं राजकारण करत होते. या तालुक्यामध्ये मंत्री आहेत, मंत्री महोदयांनी विकासाचं राजकारण करावं, विकासावर गप्पा माराव्या, ना की ते अजितदादा आपल्या जनतेसाठी 12-12 तास काम करत होते, पहाटे 5 वाजल्यापासून काम करत होते. आणि आदरणीय दादांच्या निधनानंतर त्यांचे कार्यकर्ते दादांच्या विकासावर मत मागण्याऐवजी दादांच्या म्हणजे निधनाचं राजकारण जर करत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखी मी चुकीची माणसं मी कधी बघितले नाही. जनता हे पूर्ण लक्ष देते, जनतेला सर्व गोष्टी लक्षात येतात की हे कशा प्रकारे राजकारण करतात, कशा प्रकारे काही गोष्टी करतात. त्यामुळे जनता यांच्या या गोष्टीला कुठेही थारा देणार नाही. जे विकासाचं राजकारण करेल, आदरणीय अजितदादा पवार साहेबांचे जे स्वप्न आहे हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही निश्चित पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आदरणीय दादांनी जो अर्थसंकल्प मांडला होता, आदरणीय दादांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जी विचारसरणी पुढे आणली होती ती विचारसरणी पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हे प्रामाणिकपणे काम करेल. त्यामुळे कुठेही अजितदादांच्या विचाराला तडा न जाऊन देता, अजितदादाच्या विकासाला तडा न जाऊन देता, आम्ही अजितदादांना जो प्रेरित विकास होता तो आम्ही करून दाखवू आणि तीच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने अजितदादांना खरी श्रद्धांजली असणार आहे, एवढंच मी सांगतो. आता तुम्हाला अजून एक प्रश्न आहे की यामध्ये सध्या आता आपले इंदापूर तालुक्याचे जे नेते आहेत, समजा दत्तात्रय भरणे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, यांनी एकमेकांच्या विरोधात वर्षानुवर्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या. प्रत्येक भूमिकेत त्यांनी त्यांची त्या गोष्टी केल्या. आज ते एकमेकांच्या कट्टर विरोधक असताना सुद्धा ते दोघ जण एकत्र आलेत आणि त्यांच्याकडनं सांगण्यात येतं की आम्ही विकासासाठी एकत्र आलो. याकडे तुम्ही कसं बघताय? याबाबत मी आपल्याला जास्त सांगण्यापेक्षा येत्या 9 तारखेला, जो 7 तारखेला मतदान आहे, या 9 तारखेला निकाल आहे. इंदापूर तालुक्यातील सुज्ञ जनता 7 तारखेला याचं उत्तर मतपेटीतनं देईल आणि 9 तारखेला ते आपणासमोर दिसेल. आता सध्या आपल्याला देखील एक थोडक्यात आपण एवढं दिवस झालं बीजेपीचं काम करताय, भारतीय जनता पार्टीचं काम करताय. आपल्याला आता भारतीय जनता पार्टीने कुठंतरी एक उमेदवारी आपल्याच भागामध्ये भिगवण शेटपळ गटामध्ये जिल्हा परिषदेला दिलेली आहे. आज आपल्या पत्नी स्वतः उभ्यात या निवडणुकीच्या रिंगणामध्ये. काय आपण याबद्दल या भिगवण शेटपळ गटामध्ये कशा पद्धतीचं आपल्याला वातावरण आहे किंवा काय आहे? मी भिगवण शेटपळगडे गटामध्ये सगळ्या 16 गावांमध्ये प्रवास केलाय. माझे प्रचार चालू आहे. माझी पत्नी कोमल हरिश्चंद्र बंडगर यांना जिल्हा परिषदची उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून दिलेली आहे. माझ्याबरोबर प्राजक्ता सचिन वाघ तकारवाडीतल्या विद्यमान सरपंच आहेत, त्यांना पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे. आणि पलीकडे शेटपळ गावामधून दत्तू गेना वनवे म्हणजे नानांना
पंचायत समितीची उमेदवारी दिली. आम्ही तिन्ही उमेदवार चांगले आहोत आणि आम्ही लोकांपर्यंत विकास घेऊन चाललोय. आम्ही लोकांना सांगतोय की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही कशा प्रकारे विकास करू शकतो. या उलट आजपर्यंत काय झाले, पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष एका विशिष्ट घराण्याला सत्ता देण्यात आली. विशिष्ट पक्षाच्या लोकांनी स्वतःची घरं भरण्याची कामं केली. कुठेही कार्यकर्त्याचा मान सन्मान ठेवला नाही. मग घरकुल योजना असेल, जलजीवन मिशन योजना असेल, तुम्हाला सांगतो परत रस्त्याची कामं असतील. ह्या भिगवण शेटपेगडे गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वात निकृष्ट दर्जाची कामं करण्यात आलेली आहेत. घरकुल योजनेमध्ये यांनी घोटाळे केलेले आहेत. घरकुल योजनेमध्ये यांनी स्वतःच्या जवळच्या माणसांना घरकुले दिली, पण सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना यांनी जिल्हा परिषदांनी घरकुले दिली नाहीत. आम्हाला सर्वसामान्य जनतेचा शाश्वत विकास करायचा आहे. प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत जिल्हा परिषदेची आम्हाला स्कीम पोहोचवायची. प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आम्हाला रस्ता द्यायचा आहे. त्याचे ड्रेनेजची व्यवस्था करायच्यात, त्यांच्या घरकुलाच्या व्यवस्था करायच्यात. येणाऱ्या योजना प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबापर्यंत कशी पोहोचेल हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. कारण तुम्ही या उलट बघितलं, भारतीय जनता पार्टी आल्यापासून मग रेशनिंग दुकानदार असेल, तुमच्या लाडल्या बहिणीचे पैसे असतील, शेतकरी सन्मान योजनेचा निधी असेल, घरकुल योजनेचे पैसे असतील, थेट त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जातात. या उलट हे पहिले पैसे लोकांना कमिशन द्यावं लागायचं बिलं काढायसाठी. आता तसं न होता प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात जातात. म्हणजे भारतीय जनता पार्टी पारदर्शक कारभार करते. आणि यापुढेही या भिगवण शेटपेगडे जिल्हा परिषद गटामध्ये निश्चित मतदार राजाचा कौल आमच्या बाजूने आहे. भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी मतदार राजा उत्सुक आहे आणि त्या माध्यमातून आम्ही या भिगवण शेटपेगडे गटाचा नक्कीच कायापालट करू. भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये आहे. आता पुणे जिल्ह्यामध्येही भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद या माध्यमातून जास्तीत जास्त निधी या भिगवण शेटपेगडे जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही आणू आणि त्या माध्यमातून कोमल हरिश्चंद्र बंडगर जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील, प्राजक्ता सचिन वाघ भिगवण पंचायत समिती गणाचे उमेदवार असतील आणि दत्तू गेना वनवे हे तिथल्या शेटपेगडे पंचायत समिती उमेदवार आहेत. तीन उमेदवार आमचे प्रचंड बहुमताने विजयी होतील याची मला खात्री आहे. आता मला शेवटचा आपल्याला एक प्रश्न आहे की आज आपण जे भारतीय जनता पार्टीमधून आपल्याला उमेदवारी मिळाली, ज्या पद्धतीचा आपला प्रचार चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे आणि कुठंतरी असं बी चित्र दिसायला लागलं की अगोदरच्या काळामध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला कुठंतरी आता पोषक वातावरण बी तयार झालेलं आहे. शेवटचा प्रश्न असेल आपल्यासाठी की आपण काय एक आव्हान करताल नागरिकांना, की काय कशा पद्धतीने तुम्ही त्यांना सांगताल? मी सर्व नागरिकांना या मी इंदापूर तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना आणि माझ्या भिगवण शेटपेगडे जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी हात जोडून विनंती करतो, आपण विकासाकडचं राजकारण करा, विकासाकडे लक्ष द्या. राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक भक्कम असं सरकार राज्यामध्ये विकासाचं काम करते. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान देशाचे, त्यांच्या माध्यमातून देश हा प्रगतीपथावर चाललाय. देश हा जागतिक लेवलला आपला देश आता पुढे चाललाय. या सर्व गोष्टी होत असताना आपलाही हातभार या सर्व गोष्टींना लागण्यासाठी आपण भिगवण शेटपेगडे असतील किंवा इंदापूर तालुक्यातील तमाम मतदार असतील यांनी भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. यामुळे या इंदापूरचा राहिलेला विकास आहे तो निश्चित पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील राहू आणि शाश्वत विकास, जो खरा विकास आहे, पारदर्शक आहे आणि चांगल्या क्वालिटीचं काम करण्याचं काम आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ हे चिन्ह आहे. सर्व मतदार सुज्ञ बंधू भगिनी आणि लाडल्या बहिणींना माझी विनंती, जोपर्यंत देवाभाव आहेत तोपर्यंत आपली लाडल्या बहिणीला चे पैसे कंटिन्यू चालू राहतील. लाडल्या बहिणींना जो मिळणार मानधन आहे ते पूर्णपणे चालू राहील. त्यामध्ये कुठलीही शंका कुणी घेऊ नये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लाडली बहीण असेल, आपले ज्येष्ठ मंडळी असतील, युवक वर्ग असेल, या सर्वांनी एकत्रित येत भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठाम उभा राहावं. आम्ही निश्चित त्यांचा विकास करण्याचं काम प्रामाणिकपणे करू. आपल्याकडे आता सध्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंचायत समितीची उमेदवारी ही तुम्ही तक्रारवाडीमध्ये गावात दिली. भिगवण गाव एवढं मोठं असताना तक्रारवाडीमध्ये तुम्ही उमेदवारी दिली, कशामुळे? काय याकडे काय तुम्हाला काय वाटतं? भिगवण सारख्या मोठ्या गावामध्ये उमेदवारी आम्ही देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आम्हाला तिथं काही अडचणी आल्या. त्यामुळे आम्ही तक्रारवाडीसारख्या गावामध्ये प्रथमच तक्रारवाडी गावाला आम्ही मोठ्या प्रमाणात संधी देण्याचं काम केलेलं आहे. पंचायत समितीसारखा उमेदवार आम्ही तक्रारवाडी गावामध्ये दिलेले, ते कॅपेबल उमेदवार आहेत, चांगले आहेत. आणि भिगवणबाबत सांगायचं म्हणलं, स्वर्गीय रमेश बाप्पू जाधव, स्वर्गीय नामदेवराव दवडे, स्वर्गीय आपले शंकरअण्णा गायकवाड, या माणसांनी जे भिगवणचं राजकारण केलं त्या पद्धतीचं राजकारण आता भिगवणमध्ये होताना दिसत नाही. भिगवणमध्ये खालच्या पातळीचं राजकारण करण्याचं काम या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लावलेलं आहे. पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळी त्यांना सत्ता दिल्यानंतर त्यांनी खुर्च्यांचा माकडखेळ चालवला.
त्यामुळं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात आत्ता भिगवणमध्ये वातावरण आहे. आत्ता मला सांगा, भिगवणमध्ये आदरणीय स्वर्गीय रमेश बाप्पू जाधव यांनी जी कामं केली, स्वर्गीय रमेश बाप्पू जाधव असतील, नामदेव बाप्पू दवडे असतील, यांनी जी कामं केली, त्यानंतर भिगवणमध्ये कुठं विकास झाला? का भिगवणमध्ये विकास झाला नाही? भिगवणमध्ये या उलट या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, या मंत्र्यांनी भिगवण ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर गेल्यानंतर भिगवणमध्ये 1 रुपयाचा निधी दिला नाही. हे कसलं विकासाचं राजकारण करतात? हे सर्व खुनशी, म्हणजे हे आपल्याला जर तुम्ही दिलं, सहकार्य केलं तरच आम्ही तुम्हाला मदत करू. भारतीय जनता पार्टी या उलट आहे. 2014 ते 19 मध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात होता, तरी सुद्धा सर्व आमदारांना, सर्व जिल्हा परिषद सदस्यांना समसमान निधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चुकीच्या पद्धतीचं राजकारण करतो. भिगवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनाधार नाही, त्यांच्या पक्षांमध्ये त्यांचा ताळमेळ नाही, त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी इतकी मोठ्या प्रमाणात आहे. शब्द एकाला द्यायचा, काम एकाला करायचं, ह्याचं त्याला सांगायचं, त्याला ह्याचं सांगायचं. मतदार राजावरती यांचा भिगवणमधला विश्वास नाही आणि माझा भिगवणमधल्या मतदार राजावर ठाम विश्वास आहे. भिगवण मतदार राजा हा सुज्ञ आहे, तो निश्चित चांगलं वाईट ओळखतो. त्यामुळे तो येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे मतदार राजा राहील. कारण यापूर्वीचे स्वर्गीय आपले भिगवणमधले काय होऊन गेले, ते त्यांनी तत्वाचं राजकारण केलं, त्यांनी विकासाचं राजकारण केलं. रमेश बाप्पू जाधव असतील, बाप्पू स्वतः कामावर जायचे, कामावर लक्ष ठेवायचे, पण बाप्पू नंतर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता गेल्यानंतर यांनी भिगवणचं वाटोळं करण्याचं काम केलंय. आणि तीच भिगवणची पुन्हा घडी बसवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत, त्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने भिगवणकरांनी मतदान करावं. निश्चित भिगवणकरांचं ऋण आम्ही कायम लक्षात ठेवू आणि भिगवणमध्ये जास्तीत जास्त विकास, युवकांचा विकास, महिलांचा विकास, व्यापारी बाजारपेठेतील लोकांना होणारा नाहक त्रास, त्यांना होणाऱ्या वर्गणीचा त्रास निश्चित आम्ही सर्व बंद करू. एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.